श्री स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दुर्गा सप्तशती पाठाची महती जाणून घेणार आहोत. तरी असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर दुर्गा सप्तशतीच्या पाठाचे अध्याय 12 महत्त्व सांगताना देवी म्हणते, जो स्वस्थ चित्ताने माझे नित्य स्तवन करील त्यांची सर्व बाधा मी निसंशयी नाहीशी करीन. भगवान विष्णूची माया असलेली या चंडिकेमुळेच ज्ञान उत्पन्न होत असते. माझे हे महात्म पठण करणाऱ्याला सर्व संकटांपासून मी मुक्त करीन. शत्रूचे, राजदंडांचे भय असो, वनव्यात सापडलेले असो, चोरांनी वेढलेले असो, हिंस्र प्राणी मागे लागलेले असो, महासागरात बुडत असताना अतिभयंकर संग्रामांनी जर्जर असो, माझ्या चरित्राचे स्मरण केल्यास सर्व संकटांपासून मुक्त होईल. सप्तशतीच्या शेवटच्या अध्यायात राजा सुरत व समाधी वैश्य यांनी देवींना दिलेले वरदान आहे. मार्कंडेय ऋषी म्हणतात, या जन्मी माझ्या सामर्थ्याने शत्रू सैन्यांचा वध होऊन मला अक्षय स्वराज्य प्राप्त व्हावे आणि पुढच्या जन्मीही अक्षय राज्य मिळावे, असा वर सुरत राजाने मागितला. नंतर हा मी, हे माझे इत्यादी प्रकारचे मोह नष्ट करणारे ज्ञान संसार दुःखाने चित्त उद्विग्न झाल्यामुळे त्या समाधी नामक वैश्यांनी सांगितले. देवी त्या दोघांना आशीर्वाद देऊन त्यांची मनोकामना पूर्ण करते. या दुर्गा सप्तशतीचे जे 3 भाग पाडले आहेत, प्रथम, मध्यम व उत्तर चरित्र, या 3 भागांचे श्री महाकाली, श्री महालक्ष्मी व श्री महासरस्वती अशा 3 देवता मानल्या गेल्या आहेत. या 3 चरित्रातून कर्म, भक्ती व ज्ञान या मार्गाचा उपदेश केलेला आहे. या 3ही देवता म्हणजे वेदांतील श्री पासूनच निर्माण झालेले आहेत. श्री कशाला म्हणावायचे याचा उल्लेख या कथानकथांचा आहे. सर्व प्राणीमात्रांमध्ये असलेले बुद्धिरूप, निद्रारूप, दयारूप, दृष्टीरूप, मातृरूप, भ्रांतिरूप या सर्व गोष्टी मिळून श्री होते. या सर्व गोष्टी या सप्तशती उपासनेतून मानवाला मिळतात. तर आपण जाणून घेणार आहोत की ही उपासनाचा श्रेष्ठ काळ कोणता. देवी सेवेमधील अत्यंत तीव्र उपासना म्हणून सप्तशती या ग्रंथाकडे पाहिले जाते. संवाद रूपाने घडलेले हे कथानक म्हणजे यातील 700च्या 700 सर्व श्लोक हे सिद्ध मंत्र आहेत. या उपासनेच्या दृष्टीने चैत्र नवरात्र व अश्विन नवरात्र काळ अत्यंत शुभ मानला जातो. परंतु या उपासनेचा श्रेष्ठ काळ म्हणजे अश्विन नवरात्र होय. याचे कारण देवांचे वैद्य अश्विन कुमार फक्त अश्विन मासात पृथ्वीवर वास्तव्य करतात. त्यांच्या सान्निध्याने माणसाला निरोगता प्राप्त होऊन मन आनंदी व उत्साही होते. पीक पाणी उत्तम असते. निसर्ग वनश्रीने बहरलेला असतो आणि हे बहरलेले श्री चे सर्व प्रकार शरीरात अंतर्भूत व्हावेत. निसर्गानुसार सर्वथांनी असणारे हे सुख व आनंदी वातावरण शरीरातही तसेच नांदावे आणि हे सुखाबरोबरच उपासनेच्या माध्यमातून, देवी सेवेच्या माध्यमातून मनुष्य पूर्ण सुखी समाधानी व्हावा. म्हणूनच अश्विन नवरात्रातला काळ देवी उपासनेला श्रेष्ठ मानला जातो. या ग्रंथांचे वाचन व श्रवण विशेषतः अष्टमी, नवमी व चतुर्दशी या तिथींना करण्याचा प्रघात आहे. आता आपण पुढे सप्तशती पाठ, नावर्णव मंत्र, कवच, क्लिक, आर्गला स्तोत्राची महती जाणून घेणार आहोत. सांसारिक अडीअडचणीकरता ही उपासना ताबडतोब लागू पडते. सांसारिक जीवनात येणाऱ्या समस्या, आर्थिक प्रश्न, भांडणे, कोर्ट कचेरीतील दावे या अनेक समस्यावर उपासना रामबाण योजना आहे. या ग्रंथांच्या माध्यमातून आदिमाया जगदंबेची आराधना करणाऱ्या साधकांचे अनेक प्रकारे कल्याण होते.
उदाहरणार्थ त्याला ग्रहपीडा, भूतबाधा, दुःखस्वप्न, वन्यपशु इत्यादींपासून कसलेही उपद्रव न होता तो साधक धनधान्य संपन्न होऊन अंती मोक्षाचा अधिकारी बनतो. जारण मारणादी जोरदार क्रिया थांबवून मंगल घडविण्याची शक्ती या दुर्गा सप्तशती पाठा उपासनेत आहे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही उपासना फक्त संरक्षण व मंगल याकरिताच उपयोगात आणावी. तर नावर्ण व मंत्र, कवच, अर्गला, क्लिक, कुंजिका स्तोत्र त्यांचा महिमा काय आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे. सप्तशतीचा पाठ आपण पुढीलप्रमाणे करावा. काहींच्या मते गायत्री मंत्राच्या बैठकीशिवाय पाठ वाचू नये. प्रथम पाठ वाचनाला बसल्यानंतर एक माळ गायत्री मंत्र म्हणावा. त्यानंतर देवीचा नावर्णव मंत्र, नंतर श्री स्वामी समर्थ मंत्र जप करावा. त्यानंतर कवच, अर्गला व क्लिक ही 3 अंगे पाठपूर्वी म्हणावी. व पाठानंतर 3 रहस्ये प्राधानिक, वैकृत व मूर्ती रहस्य वाचावे. त्यानंतर सप्तशतीचे 1 ते 13 अध्याय वाचावे. तर नवार्णव मंत्र आपण का जप करावा, तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे सप्तशतीत नवार्णव मंत्राला फार महत्त्व आहे. हा मंत्र त्रिगुणात्मक शक्तीचे एक रूप आहे. ओम हे विश्वरूप, ऐं हे कालिकेचे रूप, ह्रीं हे लक्ष्मीचे रूप आणि क्लीं हे सरस्वतीचे रूप आहे. विच्चेचा अर्थ नमस्कार असो असा आहे. म्हणजे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या 3 गुणांनी युक्त अशा हे चामुंडे तुला माझा नमस्कार असो. हा मंत्र त्रिगुणात्मक शक्तीचे रूप असल्यामुळे याच ब्रह्मस्वरूपा शक्तीने सर्व चराचर निर्माण केले. तिचे रक्षण व लयही तीच करणार आहे. सप्तशतीचा पाठ करण्यापूर्वी व नंतर या मंत्राचा जप 1 माळ करावा. हा मंत्र सर्व मनोकामना पूर्ण करणारा आहे. या मंत्राचा रोज नियमाने जप केल्यास साधकाच्या शरीरात आई भगवतीचे दिव्य तेज प्रगट होते व ते तेज त्याच्या शरीराच्या व डोळ्यात स्पष्ट दिसते. हा मंत्र जप रोज 108 जप साधकाने अवश्य करावा. त्या योगे त्याची आध्यात्मिक उन्नती तर होईलच, परंतु त्याची व्यावहारिक संकटे ही आई भगवतीच्या कृपेने दूर होतील. सध्या आपल्या राष्ट्राला देवी शक्तीची जोड हवी आहे. ती संपादन करण्यासाठी प्रत्येक हिंदू धर्मियांनी या मंत्राचा नित्य जप करून स्वतः शक्तिशाली बनावे, म्हणजे पर्यायाने राष्ट्रही शक्तिशाली बनेल. हा 9 अक्षरी मंत्र असल्यामुळे 9 लक्ष जप केल्यास उत्तमच. आता पुढे आपण देवी कवचाची माहिती जाणून घेणार आहोत. शरीरावर चढवायचे जणू चिलखतच साधकाला साधनेला बसण्यापूर्वी आपल्या शरीराभोवती त्या त्या देवतांचे अदृश्य संरक्षण कवच निर्माण करावे लागते. या कवचात चंडिका आपले अंबिका हीच मुख्य दैवत असून ती शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी व सिद्धदात्री या 9 नावाने ओळखली जाते. या कवचात शरीरातील प्रत्येक अवयवांचे तसेच सर्व दिशांपासून त्यांचे पुत्र, यश, कीर्ती, गुण याचे रक्षण करण्याबद्दल जगदंबेची विनवणी केली आहे. देवीची प्रार्थना इतकी प्रभावी आहे की गणेशपुरीच्या परब्रह्म श्री मुक्तानंद स्वामींनी येवले मुक्कामी अरे हे कवच सदैव म्हणत जा. जसे जसे म्हणत जाशील तसे तसे ते तुझ्या अंगावर चढत जाईल. हे उद्गार सार्थ वाटतात. या कवच पठणाने मानवाला अपमृत्यू येणार नाही. त्यांची सर्व व्याधी नष्ट होतील. कोणत्याही विषाची बाधा त्याला होणार नाही. तसेच शांकिनी, डाकिनी, वेताल इत्यादी दुष्ट देवतांपासून त्याचे सदैव रक्षण होईल. यासाठीच इंदूरकडील एक महान सत्पुरुष परब्रह्म श्री अच्युतानंद तीर्थ हे व्याधी संकटग्रस्तांना कवचाचे पाठ करण्याचा सल्ला देत असत. मात्र अशा व्यक्तीने याचे रोज किमान 25 ते 100 पाठ करावेत असे हे आवर्जून सांगत. एका बाईला तर विवाहानंतर अपचनाचे विकार जडून अनियमितता रूपांतर झाले. त्यावेळी कवचाचे 100 पाठ पूर्ण करून तीर्थ घेताच तिचा ताप नॉर्मल येऊन सुमारे 1.5 वर्ष अंथरुणाला खिळलेली स्त्री पूर्णपणे बरी झाली. ही देवी कवचाचे महात्म्य आहे. तर आपण अर्गला स्तोत्राचे महती काय आहे ते जाणून घेणार आहोत.
सप्तशतीचा पाठ केल्याने जे फळ मिळते त्या फळाला येणाऱ्या अडथळ्यांना जखडून लावण्याचे सामर्थ्य या स्तोत्राचा निर्माता भगवान विष्णू असून शक्ती महालक्ष्मी आहे. या सप्तशतीसह स्तोत्रांच्या पठणाने संपत्तीची म्हणजे संपत्ती, गज, रथ, घोडे, शेती इत्यादी 700 प्रकारची प्राप्ती होते. पूज्य अच्युतानंद सरस्वती हे स्तोत्राने स्त्रियांना रोज 16 वेळा तरी म्हणावे असे कटाक्षाने सांगत. त्याचा फायदाही दिसून येतो. आता पुढील आपण क्लिक या स्तोत्राची माहिती जाणून घेणार आहोत. याचा अर्थ बंधनकारण करणे होय. या स्तोत्राच्या पठणाने सप्तशती पाठाचे फळ प्राप्त होत असताना जो प्रतिबंध होईल त्या प्रतिबंधालाच बांधून ठेवण्याचे कार्य हे स्तोत्र करते. हे भगवान शंकराने निर्माण केले असून त्याची दैवता श्री महालक्ष्मी आहे. या स्तोत्रायोगे मनुष्य संपत्तिमान होतो व त्याला मोक्ष संपत्तीचा प्राप्ती देखील होते. स्तोत्र पठणाने साधकाच्या हृदयात साक्षात चंडिका देवी वास करते. साधक पाठ वाचताना काही उपद्रवी जीवांकडून त्यास व्यत्यय येण्याचा संभव असतो. त्याच्यापासून रक्षण करण्याचे कार्य हे स्तोत्र करते. सप्तशती ग्रंथात 3 म्हणजे प्राधानिक, वैकृतिक व मूर्तिक रहस्य आहेत. सुरत राजाच्या विनंतीवरून ऋषींनी ही 3 रहस्य अत्यंत गुप्त असूनही राजा हा निष्ठावान देवी भक्त असल्यानेच केवळ त्यांना उलगडून सांगितली. या रहस्यात देवीच्या मूळ स्वरूपाचे वर्णन, तिची आराधना करण्याच्या विधी, कार्यपरत्वे, तिची विविध नावे, तिची वेगवेगळी आयुधे इत्यादी गोष्टीचे वर्णन आहे. सप्तशती ग्रंथात सिद्धकुंजिका स्तोत्र, देवी सूक्त, देवी अथर्वशीर्ष, रात्रसूक्त याचाही समावेश आहे. तर आपण ह्या सर्वांची माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर श्री स्वामी समर्थ.